उद्धव ठाकरे लक्ष्मण किल्ला स्थळी थोड्याच वेळात दाखल होणार आहेत आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती अयोध्येत त्यांच्या दाखल होण्याची। संध्याकाळी 5:30 वाजता शरयू तीरावर ते महाआरती करणार आहेत आणि या महाआरतीच्या नंतर ते नेमकं काय बोलतात आणि या सगळ्याकडे आपली नजर असणार आहे। पण त्याचबरोबर सध्या अयोध्येत ते दाखल झालेले आहेत। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विवेक, नेमका अयोध्येत काय सुरू आहे? उद्धव ठाकरे कधीपर्यंत या परिसरात किल्ला परिसरात पोहोचतात? उद्धव ठाकरे हे काही क्षणातच आता हॉटेल पंचवटीतून बाहेर येतील, कारण त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे आता बाहेर आलेले आहेत आणि कुठल्याही क्षणात ते बाहेर येतील अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आता काही क्षणातच अयोध्येकडे प्रयाण करतील। हॉटेल पंचवटी हे फैजाबाद विमानतळापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरातलं हॉटेल आहे। इथे शिवसेना नेते, शिवसेनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवारांनी आपल्या कुटुंबियांसह नेत्यांसोबत भोजन घेतलं अशी आपल्याला माहिती मिळते आणि त्याच्यानंतर दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत त्याकरता ते प्रयाण करतील। उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। उद्धव ठाकरे बाहेर येत आहेत या हॉटेलमधून। शिवसेना खासदार अनिल देसाई, संजय राऊत हे सगळे नेते या ठिकाणी आता पोहोचतात। उद्धव ठाकरे आता हॉटेलमधून बाहेर पडतात। आता अयोध्येकडे रवाना होतील। कदाचित प्रसार माध्यमांशी काही बोलण्याची शक्यता आहे। आम्ही प्रयत्न करू की ते मोठं स्वागत झालं तुमचं। चलो चलो आराम उद्धव ठाकरे हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत आणि अवघ्या काही वेळातच ते किल्ला परिसरामध्ये तिथं दाखल होतील। शरयू तीरावरती महाआरती केली जाणार आहे। अयोध्या नगरी सध्या जय श्रीरामच्या नाऱ्यांनी दणाणून निघालेली आहे आणि शिवसैनिक हजारोच्या संख्येने तिथं दाखल झालेले आहेत। अयोध्या नगरीमध्ये सध्या एका बाजूला आपण बघितलं लष्करी छावणीचं स्वरूप आलेलं आहे। काही शंका कुशंका तिथल्या स्थानिकांच्या मनात होत्या। सकाळी आपण त्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्या। त्याचबरोबर एक प्रकारचा उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय या सगळ्या अयोध्या नगरीमध्ये। गेल्या अनेक वर्षांपासून एक स्वप्न जे आहे ते लाखो कोट्यवधी हिंदूंनी बघितलेलं आहे, ते म्हणजे अयोध्येत श्रीरामाचं मंदिर उभं करणं आणि ते मंदिर उभं केलं जावं याच्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी म्हणून एक राजकीय खेळी सुद्धा शिवसेनेकडून खेळली जाते आणि त्यामुळे ठाकरे कुटुंबीय पहिल्यांदाच अयोध्येत दाखल झालेले आहेत। स्वाभाविकपणे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण अयोध्या हा इथल्या कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। उद्धव ठाकरे जेव्हा हॉटेलमधून बाहेर आले तेव्हाचे हे दृश्य आहे। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे सगळे कुटुंबीय जे आहेत ते अयोध्येत दाखल झालेले आहेत। खरं तर शिवसेना आणि अयोध्या यांचं जे नातं आहे ते खूप जुनं राहिलेलं आहे। बाबरी मशीद पतनाच्या वेळेस सुद्धा शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती। ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर बाबरी मशीद पाडली गेलेली असेल आणि त्यात शिवसैनिक असतील तर त्याचा आम्हाला गर्व आहे। त्यांनी कधीही ते नाकारलेलं नाहीये आणि तेव्हापासून आक्रमक हिंदुत्वाचा जो शिवसेनेचा चेहरा आहे तो उद्धव ठाकरे पुन्हा सुरू ठेवत आहेत आणि ठाकरे कुटुंबीय पहिल्यांदाच अयोध्येत दाखल झालेले आहेत। स्वाभाविकपणे देशाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। तेव्हा उद्धव ठाकरेंचा हा जो ताफा आहे तो किल्ला परिसराच्या दिशेने निघालेला आहे। उद्धव ठाकरे यांना झेड सिक्युरिटी आहे आणि त्यामुळे अत्यंत कडक अशा पोलीस बंदोबस्तात
ते अयोध्येच्या दिशेने निघालेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या अयोध्या स्वारीकडे सगळ्या देशाच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण ज्या पद्धतीनं ऐन निवडणुकीच्या तोंडावर 2019च्या निवडणुकांना, लोकसभा निवडणुकांना सामोरं जात असताना राम मंदिराच्या प्रश्नानं पुन्हा एकदा उचल खाल्लेली आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उदय, ठाकरे कुटुंबीय पहिल्यांदा अयोध्येत दाखल झालेत. कशा प्रकारे स्वागत केलेलं आहे अयोध्यावासियांनी ठाकरे कुटुंबियांचं? अयोध्येमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालेलं आहे. अयोध्यावासियांचा जल्लोष आणि उत्साह बघून ठाकरे कुटुंबीय भारावून गेलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी फैजाबाद इथल्या हॉटेलवरनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंब हे निघालेले आहेत गाडीने. कोणत्याही क्षणी ते लाल किल्ला मैदान परिसरामध्ये दाखल होती. इथे साधू संत महंत सर्वजण उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी, उद्धव ठाकरेंसाठी इथे खास आशीर्वाद उत्सव सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या सोहळ्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरील मातीचा कलश जो आहे तो साधू संत महंतांना राम मंदिर निर्माणासाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदय तुम्ही पूर्ण करा. आताची माहिती त्यानुसार कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे आगमन होणार आहे. कारण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अतिशय तिथे कडक करण्यात आली आहे. त्यांचा येण्याचा मार्ग जो आहे तो देखील पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे. साधू संत महंत जे आहेत ते देखील अतिशय उत्सुक आहे उद्धव ठाकरे नेमका काय बोलणार. उदय, तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की उत्तर प्रदेश हा सध्या भाजपचा बालेकिल्ला झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राज्यात त्यांची सत्ता आहे. लोकसभेत सुद्धा खूप मोठ्या संख्येनं खासदार उत्तर प्रदेशनं दिलेले आहेत. तिथली भाजप उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे नेमकी कशी पाहते? आता या क्षणाला म्हणजे इथे उद्या जी हुंकार रॅली होणार आहे RSS विश्व हिंदू परिषद यांची, त्याची देखील जोरदार तयारी सुरू आहे. एकूणच केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेत असलेले म्हणजे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपची युती आहे. मात्र अयोध्या मात्र एकमेकाच्या विरुद्ध शिवसेना आणि भाजप दिसत आहेत. भाजप असं प्रतिनिधी जे आहेत स्थानिक ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे राम मंदिर निर्माणासाठी येतात, त्यांचं आम्ही स्वागत करतो. मात्र याच्यामध्ये राम मंदिर निर्माणासाठी कुठल्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते होता कामा नये. राम मंदिर निर्माण होणं हे महत्वाचं आहे. इथे राम मंदिर निर्माणासाठी सर्व हिंदू समाजातले जे नागरिक आहेत ते एकत्र येत आहेत. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलंही मंदिराचं राजकारण जे आहे ते होता कामा नये अशी सर्वांची इच्छा आहे. अयोध्यावासियांना या संदर्भात खूप उत्सुकता आहे. मात्र 25 नोव्हेंबर म्हणजे उद्या एकाच दिवशी शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे राम जन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. आणि त्याच वेळेला विश्व हिंदू परिषदेने हुंकार रॅली देखील आयोजित केलेली आहे. त्यामुळे अयोध्या नगरीमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे, कडेकोट सुरक्षा व्यवस्थांचा बंदोबस्त आहे. मोठ्या संख्येने बाहेरून नागरिक आलेले आहेत. उदय, आता आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत ती दृश्य पोहोचवतोय. उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो अयोध्येच्या दिशेने चाललेला आहे आणि हा ताफा अत्यंत कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था दिसते. उद्धव ठाकरेंना उत्तर प्रदेश सरकारनं नेमकी कुठली सुरक्षा, कशा प्रकारची सुरक्षा दिलेली आहे, कशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा तिथं या सगळ्या दौऱ्याच्या दरम्यान असणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा नजर टाका. कारण अनेक वाहनांचा ताफा इथे आम्हाला दिसतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उत्तर प्रदेश सरकारने स्टेट गेस्टचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे. राज्याचे प्रमुख पाहुणे असा दर्जा प्राप्त झाल्यामुळे त्यांना साहजिकच Z+ सिक्युरिटी जी आहे उत्तर प्रदेश सरकारने देऊ केलेली आहे. Z+ सिक्युरिटी जी आहे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातही असते, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने देखील त्यांना त्याच थोडीशी सुरक्षा व्यवस्था ती पुरवलेली आहे. पण शिवसेनेचं एकूणच आक्रमक बाणा लक्षात घेता इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्तर प्रदेश पोलीस असतील, अँटी टेररिस्ट स्क्वॉड असतील, रॅपिड ऍक्शन फोर्स असतील, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असतील, अशा वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्याचा कडेकोट बंदोबस्त संपूर्ण अयोध्या शहरामध्ये आपल्याला दिसतोय. प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक शहराच्या प्रत्येक नाक्यावरती रस्त्यावरती पोलीस सुरक्षा जी आहे ती दिसून येते ठळकपणे. कारण जवळपास 10 फुटांवरती पोलीस दिसत आहेत. संपूर्ण रस्त्यांची नाकेबंदी केलेली आहे. मोठ्या गाड्यांना अजिबात प्रवेश दिला जात नाहीये. फक्त उद्धव ठाकरे गाड्यांचा ताफा आहे त्यांच्यासाठी रस्ता मोकळा केला गेलेला आहे. आणि या रस्त्यावर उद्धव ठाकरे लाल किल्ला मैदानामध्ये इथे थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. याच लक्ष्मण किल्ला परिसरामध्ये साधू संत महंत आणि देखील मोठ्या प्रमाणात उत्सुकता झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी.
नक्कीच स्वागतासाठी सगळेजण तयार झालेले आहेत, पण आम्ही सकाळपासून जे ऐकतोय तुमच्याकडनं तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया, उत्तर प्रदेशमधल्या विशेषतः अयोध्येमधल्या ठाकरे कुटुंबीय पहिल्यांदा अयोध्येत येत आहेत त्याबद्दलची एक उत्सुकता, राम मंदिराचा प्रश्न कुठेतरी सुटेल ही आशा आणि त्याचबरोबर एक काहीशी भीती, ह्या सगळ्या गोष्टीचं संमिश्र वातावरण सध्या आम्हाला दिसत होतं. सुधीर मुनगंटीवार या सगळ्या संदर्भात काय बोलतात आपण एक नजर टाकूयात. नाही, मला तर आनंद वाटतो आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून, या देशाचा एक नागरिक म्हणून मी स्वागत करतो. कारण अयोध्येचं राम मंदिर हा राजकारणाचा विषय नाही, राष्ट्रकारणाचा विषय आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या देशाची जी आस्था आहे, या देशाचा जो आदर्श आहे, या देशामध्ये हजारो वर्षापासून प्रभू राम प्रभू कृष्ण हे आमच्यासाठी आदर्श दैवत राहिले आहे. तर जनाजनाचा मनामनाचा विचार करून सर्वांनी ज्या ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाला तिथं भव्य दिव्य मंदिर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र यावं. उदय, सुधीर मुनगंटीवार होते भाजपचे ज्येष्ठ नेते, आपण बघितलं त्यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली. एकूणच शिवसेनेनं ही जी खेळी केलेली आहे, स्वाभाविकपणे ही राजकीय खेळी आहे, एक दबाव तंत्र आहे भाजपवरचं. या सगळ्यामुळे कुठेतरी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपनं शिवसेनेला खिंडीत गाठलंय, रामबाण चालवलाय. अगदी बरोबर आहे. आणि हे राजकारण जे आहे ते शिवसेनेने लपून देखील ठेवलेलं नाहीये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधी मुंबईला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हे जाहीरपणे सांगितलेलं आहे की मला ताकद जाऊन दूध लपवायचं नाहीये, मला कुठल्याही प्रकारे लपवाछपी करायची नाही, येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मी हे राजकारण करतोय असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि त्याचबरोबर त्यांनी जी आश्वासनं 2014 साली दिलेली आहेत त्यांना एक आठवण देखील करून द्यायची आहे, त्यासाठी मी अयोध्येला जातोय असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय. त्यांचा रोख हा स्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती होता. नरेंद्र मोदी यांनी 2014 साली निवडणुकीमध्ये जी आश्वासन दिली त्यामध्ये राम मंदिर निर्माणचा हा देखील एक प्रमुख मुद्दा होता आणि याच मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली होती आणि भरघोस बहुमत जे आहे नरेंद्र मोदी सरकारला मिळालं होतं. गेल्या 4 वर्षात राम मंदिर निर्माणासाठी इथे कोणतीही हालचाल झाली नाहीये. पंतप्रधान अनेक मंदिरामध्ये गेले मात्र अयोध्येत आली नाही अशी तक्रार वारंवार केली जाते. अशी तक्रार अयोध्येवासियांकडे देखील केली जाते की पंतप्रधान आमचे आहेत मात्र इथे अजून आलेले नाहीयेत. त्यावेळी उद्धव ठाकरे आज इथे त्यांचं स्वागत इथे अयोध्यावासी जल्लोषात करतायत आणि भाजप आणि शिवसेना यांच्या राजकारणामध्ये इथे अयोध्यावासींना कुठलाही रस नसल्याचं एकूण दिसत. राजकारण कोणी करो मात्र राम मंदिर इथे निर्माण झालं पाहिजे अशी अयोध्यावासी यांची इच्छा आहे. त्यांची इच्छा कोण पूर्ण करतोय हे आता बघावं लागेल. नक्कीच येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करते सर्व श्रुत आहे. मात्र अयोध्येमध्ये ठाकरे परिवार हे पहिल्यांदा येत आहे याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. उदय, आम्ही तुमच्याकडे येऊ, तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया घेऊ. आता आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार औरंगाबादहून संजीव उन्हाळे आहेत. उन्हाळे सर, कर्नाटकच्या निवडणुका असोत किंवा इतर निवडणुका असोत, काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाकडे जात आहे, दुसऱ्या बाजूला भाजप शबरीमलाच्या निर्णयानंतर आणखी कट्टर हिंदुत्वाकडे जात आहे, तर त्याच्याही 2 पावलं पुढे टाकत शिवसेना आणखी कट्टर होण्याचा प्रयत्न करते का? उन्हाळे सर, तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? उन्हाळे सरांसोबत त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये बहुतेक. पण हे दृश्य आपण बघतोय, उद्धव ठाकरे अयोध्येच्या दिशेने निघालेले आहेत. अत्यंत कडेकोट अशा सुरक्षा व्यवस्थेमध्ये Z+ सिक्युरिटी त्यांना दिली गेलेली आहे आणि या सुरक्षा व्यवस्थेमध्येच ते आता अयोध्येच्या दिशेने निघालेले आहेत. लक्ष्मण किल्ला परिसरामध्ये ते पोहोचतील थोड्याच वेळात आणि तिथं पोहोचल्यानंतर शरयूच्या तीरावरती ते महाआरती करतील. ती शरयू नदी, ज्या शरयू नदीमध्ये स्नान केल्यानंतर पापक्षालन होतं अशी कोट्यवधी हिंदू धर्मियांची एक भावना आहे, श्रद्धा आहे. आपण पुन्हा एकदा संजीव उन्हाळे सरांकडे जातोय. औरंगाबादहून आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत. उन्हाळे सर, काँग्रेस, राहुल गांधी हे एका बाजूला सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकतायत, दुसऱ्या बाजूला शबरीमलाच्या निर्णयानंतर केरळमध्ये असेल किंवा एकूणच भाजप हिंदुत्वाकडे पुन्हा वळतंय, कट्टर होतंय आणि आता शिवसेना देखील त्याहून कट्टर हिंदुत्ववादी होण्याचा प्रयत्न करतंय का? याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जे आघाडीचं सध्याचं राजकारण आहे म्हणजे युनायटेड संयुक्त पुरोगामी आघाडी जी आहे याचं जे राजकारण आहे
हे राजकारण सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन चालण्याचं आहे. म्हणजे प्रत्येक प्रांतातला प्रादेशिक पक्ष एकत्र आणण्याचं राजकारण आहे. आणि दुसऱ्या बाजूला नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जे आहे, हा डेमोक्रेटिक अलायन्स मात्र प्रादेशिक त्या पक्षांना खेचण्याचा, त्यांना कुठल्याही प्रकारची संधी न देण्याचा, त्यांच्यापासून एक एक पक्ष तुटत असल्याचा असं चित्र दिसत आहे. म्हणजे एक वेगळं एकाधिकारशाही एका बाजूला दिसते आहे आणि दुसऱ्या बाजूला एक एक प्रादेशिक पक्ष कसा बरोबर येईल हे ठरणार आहे. मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा जास्त महत्त्वाचा याच्यासाठी आहे की प्रादेशिक पक्षामध्ये आता शिवसेनेची जी भूमिका आहे ती वरचढ राहणार आहे. त्यांनी नॅशनल अजेंडावर हा विषय नेला आहे आणि यापुढे एनडीएला हा विचार करावा लागेल प्रादेशिक पक्षापुढे झुकायचं का त्यांना झुकवायचं. झुकवायचे दिवस आता संपलेले आहेत, कारण हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमातून हे निश्चित झालेलं आहे. दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की 2019च्या निवडणुकीच्या मुद्द्याच्या दृष्टीनं भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मुद्दे गेले, परंतु भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काही फारसं घडलेलं नाही. हा मुद्दा काही फार रॅलिंग पॉइंट राहिला नाही. उलट राफेल सारखे मुद्दे परत परत पुढे येत आहेत. तेव्हा राष्ट्रीय पातळीवर देखील हा मुद्दा आपल्याला घेता येईल का याचा देखील एकदा पुनर्विचार पक्षाला करावा लागेल. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळा स्पेस हा शिवसेनेनं या निमित्ताने तयार केलेला आहे. शिवसेनेमध्ये जी आलेली आहे ती मर्ग आता झटकली गेलेली आहे आणि त्यांच्यासमोर एक अजेंडा अधोरेखित केला गेलेला आहे. आणि नाशिक जे आहे आपले इथं प्रभू रामचंद्र राहिले ते आणि अयोध्या यांचं एक नातं निर्माण झालेलं आहे. हा प्रभू रामचंद्र आता म्हणजे इतके दिवस नुसता बाण होता, आता प्रभू रामचंद्रा सगळचा बाण असा पद्धतीचं मला असं रामबाण म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळं यावेळेसच्या निवडणुकीचं जे डायमेन्शन आहे, असा रामबाण उपाय केलेला आहे असं आपण म्हणूया. पण आता हे या एकंदर डायमेन्शन सगळं पॉलिटिकल डायमेन्शन या निवडणुकीने बदललेलं आहे असं दिसत आहे. नक्कीच धार्मिक अंगाने सुद्धा हे सगळं राजकारण कसं जात आहे ते सुद्धा जाणून घ्यायचंय. अनिकेत शास्त्री महाराज महंत नाशिकहून आता आपली अयोध्या स्वारी. उद्धव ठाकरे शरयू नदीची महाआरती करण्यासाठी निघालेले आहेत. हजारो शिवसैनिकांच्या साक्षीनं लक्ष्मण किल्ल्याला साधू संतांचा महंतांचा ते आशीर्वाद घेणार आहेत. यातून त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे, पहिले मंदिर फिर सरकार. शिवसेनेनं त्यांचा हिंदुत्ववादी अजेंडा कधीच लपवलेला नाहीये, किंबहुना तो गर्वानं मिरवलाय. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा अयोध्येची ललकारी दिलेली आहे. आपण त्या प्रत्येक दौऱ्याची बित्तम बातमी न्यूज 18 लोकमतवरती बघतोय. पण या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी अनिकेत शास्त्री महाराज महंत नाशिकहून आता आपल्यासोबत आहेत. अनिकेत महाराज, हिंदुत्वाच्या धाग्यानं बांधलेले हे दोन पक्ष आजवर एकत्र होते, पण आज एकमेकांच्या उरावर बसू पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्याचं एक राजकारण ह्या सगळ्या भावनिक मुद्द्याचं होतंय. तुम्हाला काय वाटतंय, त्रास होतोय? नक्कीच आज हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे या दृष्टीनेच आम्ही सर्वजण किंवा तमाम हिंदू बघत आलेलो आहोत. आणि आज हे सर्व बघून थोडा त्रास होतोच. आणि शिवसेनेने जो नारा दिलेला आहे, आधी मंदिर आणि मग सरकार, हा एकदम योग्य नारा आहे असं मला वाटतं. पण त्याचबरोबर खेदाने सांगावं लागतं किंवा दुर्दैव आहे असं मला वाटतं की आज सुद्धा आपल्याला हा नारा द्यावा लागतोय. अजूनपर्यंत आज राम मंदिर उभं राहिलेलं नाहीये किंवा त्याची सुरुवात सुद्धा झालेली नाहीये. याच्या इतकं मोठं दुर्दैव दुसरं नाही. त्यानंतर 1527 पासून आजपर्यंत आपण मंदिरापासून वनवासात आहोत. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात होते, पण तमाम हिंदू आणि हिंदुस्थानातील सर्व बांधव आज मंदिरापासून 493 वर्ष वनवासात आहे. इतकी मोठी खेदाची गोष्ट दुसरी नाही. आणि ही जी भावना आहे, सर्व विष्णुमयम जगत, हे सर्व जगत हे विष्णुमय आहे, राममय आहे. आणि आज त्यांच्यासाठी आज एवढं मोठं त्रास आपल्या सर्वांना होतो आहे. आणि इतका मोठा इतिहास, त्याच्या मागचं दुर्दैव आज आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्या इतकी वाईट गोष्ट नाही असं पण मी खास करून सांगू. नक्कीच तुम्हाला खेद वाटतो या सगळ्या गोष्टींचा. कदाचित हीच भावना जी आहे ती पकडण्याचा, नस पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होतोय की काय, आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे काय परिणाम होतात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. कारण हा मुद्दा केवळ भावनेचा नाहीये, तर तो राजकीय सुद्धा आहे. आणि राजकीय पडसाद नेमके काय उमटतात ते बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचं विश्लेषण करण्यासाठी आता आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत.